नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता सुट्ट्या लागल्यात बर का शाळेला. मस्त मज्जा करायची, छान छान गोष्टीची पुस्तकं वाचायची, ट्रिपला जायचं छान. पण उन्हात नाही जायचं. नेहमीची आपली गोष्ट लक्षात ठेवायची. पाण्याची बाटली, भरलेली पाण्याची बाटली आणि डोक्यावर टोपी हे सतत बरोबर असून द्यायचं बर का. आपल्या तब्येतीची आपण काळजी घ्यायची. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. मुलांनो, 15 तारखेला स्वामी पुण्यतिथी होती की नाही? तुम्हाला स्वामी माहित आहेत ना? हे बघा वरती डोक्यावर फोटो की नाही? हा, तर ते स्वामींची पुण्यतिथी होती. स्वामी देव सदैव आपल्या पाठीशी असतात. पण त्यासाठी आपण आपलं मन छान पाहिजे, आपण दान धर्म केला पाहिजे, आपण सगळ्यांना मदत केली पाहिजे, खोटेपणाने वागायचं नाही, म्हणजे देव आपल्या पाठीशी असतो. मुलांनो, आज माझ्या गोष्टीचं नाव आहे अस्तित्व. मुलांनो, स्वामी पुण्यतिथीच्या टायमाला अक्कलकोटला की नाही, स्वामी महाराजांच्या दर्शनाला खूप गर्दी होती, खूप गर्दी होती. आणि मग त्या गर्दीमध्ये ना, एक आजोबा आणि एक आजीबाई अक्कलकोटला येतात बर का. ते आजोबा नास्तिक होते, त्यांना देव धर्म काही आवडत नव्हता, पण ते हुशार होते. खूप पैसे कमवला त्यांनी त्यांच्या काळामध्ये ना. ते मोठे अधिकारी होते आणि त्यांना असं वाटतं माझ्या ज्ञानामुळेच मी अधिकारी झालोय आणि देव वगैरे काही नसतो. पण आजींना देवाची फार आवड असते. त्या भगवंताशिवाय काहीही त्यांना म्हणजे अन्न पाणी गोड नाही लागायचं. भगवंताची पूजा, भगवंताचं नामस्मरण सगळं केलं की त्या जेवायच्या बर का. आणि मग पण त्यामुळं त्या देव सदैव त्यांच्या पाठीशी असतो. देव त्या आजीबाई की नाही, सगळ्यांबरोबर प्रेमाने वागायच्या आणि सगळी म्हणजे सगळ्यांबरोबर प्रेमाने वागून सगळ्यांना मदत करायच्या त्या. गरिबांना खाऊ घालायच्या. त्यामुळे स्वामींना खूप आवडायचं त्यांचा स्वभाव बर का. मग ते दोघ जण अक्कलकोटला गेले की नाही, तर इतकी गर्दी, इतकी गर्दी होती. आणि त्या आजोबांच्या पायाला की नाही ऍक्सिडेंट झाला होता, तेव्हा मार लागलेला होता त्यांच्या पायाला. त्यांचा पाय दुखत होता. पण आजींच्या हट्टा खातर ते अक्कलकोटला गेले बर का. आणि ते म्हटले मी तुझ्या बरोबर अक्कलकोटला येतो, पण मी मंदिरात येणार नाही, तू एकटी जा मंदिरात. ती म्हटली बरं. पण अक्कलकोटला उतरल्यावर तिथे अफाट गर्दी. मग त्या आजोबा चिडले, तुझ्यामुळे मी इथे आलो, आता बघ राहायला तरी जागा मिळते का? किती गर्दी आहे बघ इथे. आणि आपला आपला सामान कोण घेणार आता? मला तर उचलता येत नाही. ती म्हटली गप बसा हो, तुम्ही काही काळजी करू नका, स्वामी आहेत ना आपल्या बरोबर, मग तुम्ही काही काळजी करू नका. तितक्यात एक म्हातारा एक माणूस येतो बरं का. म्हातारा म्हणजे हमाला टाईप, हमाल असतो तो. तर तो म्हणतो, आजी आजोबा काय पाहिजे, काय करायचंय? तर आजी म्हणतात, मला एखादा रूम पाहिजे आहे आमचं सामान ठेवायला, आणि मला आंघोळ वगैरे करून देवाच्या दर्शनाला जायचे स्वामींच्या. अरे एवढंच ना, चला की मी दाखवतो तुम्हाला. डोक्याला मुंडाचा असतो. बरं, मग तो आजोबा म्हणतात, अगं तुझ्या ओळखीचा आहे का तो माणूस? कशाला कोणालाही सांगते? दुसरीकडे जर कुठं नेलं त्याने तर काय करायचं? तर तो म्हणतो, काही काळजी करू नका, माझं नाव नरसोबा आहे. सांगू का तुम्हाला, माझं नाव नरसोबा आहे ते. आणि मग मी तुम्हाला छान खोली देतो राहायला, आणि तुम्ही तिथं व्यवस्थित राहा आणि स्वच्छ आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन तुम्ही जा दर्शनाला. तर ती आजी म्हणती, ग बसावं, माणूस चांगला दिसतोय, जाऊया आपण. मग तो नरसोबा असतो की नाही, तर तो जातो. मग एक छान पैकी एका रूमवर घेऊन जातो त्यांना. मग त्यांची राहायची सोय करतो. मग त्या आजी म्हणतात, नरसू खूप रे बाबा, मग तुझी मदत झाली, तू माझं सामान घेतलं आणि तू रूम दाखवली. आता मला ना दर्शनाला पण जायचंय बरं का, पण कसं जाऊ दर्शनाला, यांच्याकडे कोण लक्ष ठेवणार? यांचा पाय दुखतोय आणि मग ह्यांना सोडून मला जावत नाही रे. तर तो म्हणतो, तुम्ही काही काळजी करू नका, मी त्यांच्याजवळ थांबतो तुम्ही येईपर्यंत, आणि तुम्ही आल्यानंतरच मी जाईल. तर तो म्हणतो, ती म्हणते, बरं रे बाबा नरसू, तू खरंच इतका चांगला गुणी माणूस भेटलाय मला. मग मी आता काय करते, आंघोळ करून दर्शनाला जाते बरं का, कारण गर्दी असणार ना तिथे. तर तो म्हणतो, हो हो गर्दी खूप आहे, पण तुम्ही काही काळजी करू नका. मग त्या आजी काय करतात,
छानपैकी आंघोळ करतात आणि मस्त छान साडी नेसून मोठं कुंकू बिंकू लावून छान दर्शनाला जातात बरं का. आणि नरसूला म्हणतात यांची काळजी घे बरं का. मग नरसू म्हणतो हो घेतो ती काळजी, तुम्ही जा. आणि मग त्या जातात दर्शनाला बरं का. मग इकडे ताजोबा म्हणतो आजोबा तुम्हाला काय देऊ, तर तो म्हणतो काय दे मला पाणी आता आणून. आणि मग म्हणतो की पाणी पिल्यानंतर मला ना झोपेतनं उठलं की चहा लागतो बरं का मला. तर तो म्हणतो हो हो देतो की. तर म्हणे मला तर खरं विश्वासच नाहीये खरं देवावर, पण हिच्यामुळे मी इथं आलो. तर तो म्हणतो असं देवावर विश्वास न ठेवून चालणार नाही. देवाचं अस्तित्व सगळीकडे असतं, फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा मनापासनं. तर त्याच म्हणतात कसला विश्वास, इथं माझं पाय दुखतोय, मला चालवत नाही आणि हिच्यामुळे मी इथं आलोय. तर तो नर्स म्हणतो तुम्हाला पायाला तेल लावून देऊ का. नको नको हात नको लावू माझ्या पायाला. अहो तुम्ही थांबा तर खरं. मग नरसू तेल आणतो. मग तो त्यांच्या पायाला लावतो ना. तो हळूहळू पायाला तेल लागल्यावर लावायला लागल्यावर त्या आजोबांना इतकी छान झोप लागती. ते गाढ झोपी जातात. आणि मग त्यांच्या पायाला तेल लावत 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 ते जिरवून ना त्या आजोबांचा पाय खूप छान बरा होतो बरं का मुलांना. आणि मग काय होतं, ते झोपेतनं उठतात. झोपेतनं उठून ते झोपेला 4 तास झाले तरी आजी आल्या नव्हत्या. 4 तास मी झोप घेतली नरसू. आणि मला आता देतो का रे चहा आणून. तो म्हणतो हो देतो की. मग नरसू त्यांना चहा आणून देतो बर का. आणि मग तो म्हणतो की आता आजी येतीलच, तर आता आजी येतील ना तर मग मी जातो. तर तो म्हणतो की नको ना जाऊ, थांब ना आजी येईपर्यंत. नाही म्हणे आता आजी 5-10 मिनिटात येतीलच म्हणे. आणि मी जातो आता, कारण मला दुसऱ्यांना पण कोणाला तरी आणायला जायचंय. दुसऱ्यांना पण जागेची सोय करून द्यायला पाहिजे. येतात ना एवढी लोक दर्शनाला, मग त्यांची सोय करायलाच पाहिजे मला. मग ते आजोबा म्हणतात बरं बरं जा. खूप छान झालं रे नरसू, तू माझ्या पायाला तेल लावल्यावर मी तर अक्षरशः उभाच राहिलोय छान. आणि मग नरसू म्हणतो मी जातो, ते बघा तिकडून आजी येतातच आहे बर का. मग त्या आजी येताना पाहिल्यावर नरसू पटकन निघून जातो. आणि मग आजी येतात आणि म्हणतात की अहो नरसू कुठे गेला. तर म्हणे अगो आतापर्यंत तो होता, आताच मला सांगून गेला. अजून म्हणे मला दुसऱ्यांना पण आणायचंय, दुसऱ्यांना पण मला मार्ग दाखवायचा आहे, म्हणून तो गेला. नाही नाही म्हणे मला नरसू बघायचाच. अगं काय एवढी व्याकुळ झाली. अहो तो नरसू नव्हता, ते स्वामी होते. मी स्वामींच्या दर्शनाला गेले ना, खूप नरसू सारखाच त्यांचा अवतार होता. डोक्याला फाग होतं, इतकं छान होतं म्हणे ते स्वरूप. आणि तो नरसूच होता. मला नरसूला भेटायचंय. म्हणे नाही नरसू मला सांगून गेला की मला आता दुसऱ्यांची सोय करायची. आणि हे बघ मी तर पायावरच उभं राहायला लागलो. तर म्हणे अहो मग तुम्ही त्याला कमीत कमी नमस्कार तरी करायचा. ते स्वामीच तुमच्या स्वयंसेवेला आले होते. आणि मग त्यांना इतकं वाईट वाटतं, इतकं वाईट वाटतं, कारण ते छान चालायला लागले, त्यांचं दुखणं गेलं. आणि स्वामींनी माझी सेवा केली म्हणून ते इतके रडायला लागतात, इतके रडायला लागतात. पण नंतर रडून काय उपयोग आहे. जेव्हा समोर माणूस येतं तुम्ही त्याच्याबरोबर गोड बोललं पाहिजे. एकमेकांबरोबर मन मिळून बोललं पाहिजे. खोटं बोलायचं नाही, देवाचा तिरस्कार करायचं नाही. मग ते रडतात आणि स्वामींच्या कळसाकडे, स्वामींच्या मंदिराच्या कळसालाच नमस्कार करतात. तर इतक्या गर्दीमध्ये जायचं म्हणजे परत आपण पडू की काय अशी भीती. पण कळसाला नमस्कार केल्यावर देखील देव समजून घेतो बर का म्हाताऱ्या माणसांना पण. मग ते खूप रडतात आणि कळसाला नमस्कार करतात. मी आता पुन्हा कधी असं करणार नाही. मी सदैव तुझ्या सानिध्यात राहील, सदैव तुला नमस्कार करेल स्वामी समर्था. तुझं अस्तित्व सगळीकडे आहे. म्हणून मुलांनो, देवाला ना खरं बोलणारी माणसं, एकमेकाला सहाय्य करणारी माणसं, मुलं आवडतात. आणि खोटेपणाने वागणारी माणसं अजिबात आवडत नाही. खऱ्या माणसांच्या पाठीशीच देव असतो. आवडली का गोष्ट. गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.